प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीष्ठित जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। होय बांधवांनो, ज्यांनी संबंध महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना न्याय दिला आणि एक क्रांती घडवली, मुख्यमंत्री म्हणून स्वतःच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपाचे 200हून अधिक आमदार निवडून आणले, असे आपल्या सगळ्यांचे लाडके माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय ज्यांच्या नावातच गजानन आहे ते आमचे गजाभाऊ, आमचे अडसूळ साहेब, आमचे वायकर साहेब, व्यासपीठावर बसलेले सगळे साहेब, सगळ्या साहेबिनी, ज्योती कदम, बंधू भगिनी, मातांनो, मला शिंदे साहेब, मी शाखा प्रमुख होतो तेव्हाची मला आज आठवण झाली। मी अडसूळ साहेब साक्षीला आहेत, गजाभाऊ आहेत, शाखा प्रमुख असताना मी असे प्रचंड मी कार्यक्रम घेतले, विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी गुणगौरव समारंभ घेतले, वह्या वाटप, पुस्तकं वाटप, दप्तर वाटप, आणि मला आनंद होतोय आज की माझ्या पावलावर पाऊल ठेवून माझा मुलगा सिद्धेश कदम यांनी बाप सवाई बेटा कसा असतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवून दिलं। खूप खूप मी त्याची पाठ थोपटतो, समाधान वाटलं, मला बरं वाटलं। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला नेमकं हेच शिकवलं। 80% समाजकारण आणि 20% राजकारण काय असतं हेच नेमकं आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलं, आणि आज मला पुन्हा त्या ठिकाणी मला इथं आता गोरेगावला पाहायला मिळतंय। खूप समाधान झालं। शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सामाजिक बांधिलकीचा बालकडू पाजलं, आणि म्हणून एक शिवसैनिक, एक गटप्रमुख, एक उपशाखा प्रमुख, एक शाखा प्रमुख, एक आमदार, नामदार, नेता हे शिवसेना प्रमुखांनी घडवलं। आज योगेश असू देत, माझा सिद्धेश असू देत, दोघांचेही कामं पाहिली, दोघांचं वागणं पाहिलं, दोघांचा नम्रपणा पाहिला। एका नेत्याचा मुलगा असा उमटपणा कधीच कुठं बघायला मिळणार नाही तुम्हाला। हे माझं भांडवल आहे असं मी समजतो। होय होय, आणखी आई वडिलांना काय हवं असतं? आज आपल्या या मुंबईतली मुलं ज्यांना चांगले मार्क्स मिळालेत, चांगले मार्क्स म्हणून ते उत्तीर्ण झालेत, आणि त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देऊन, अरे बालमित्रांनो आणखी पुढे चला, हा भगवा झेंडा शिवसेनेचा तुमच्या सोबत आहे हे दाखवण्याचं काम सिद्धेश कदम यांनी आज केलंय। खूप समाधान वाटलं मला, खूप समाधान वाटलं। आणि फक्त मुलांच्या पाठीवरती थाप देऊन थांबला नाही, तर शासनाच्या अनेक योजनेच्या असलेल्या सर्टिफिकेट, दाखले, त्याचा 6-6 महिने जे दाखले मिळत नाहीत ते दाखले शासकीय कर्मचाऱ्यांकडून आणले, आणि इथं आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हातून त्यांचं वाटप होत आहे। खूप आनंदाची बाब आहे, खूप चांगली बाब आहे। हे काय काम 2 दिवसामध्ये होत नाही, मला कल्पना आहे। हजारो दाखले जमा करणं, आणणं, त्याला फॉलो करणं, अधिकाऱ्यांकडे जाणं, आणि हे नुसतं एकट्या सिद्धेशचं काम नाही, मला कल्पना आहे ही सिद्धेशच्या सोबत ही सगळी उपनगराची टीम आहे। मग शाखा प्रमुख असू देत, उपविभाग प्रमुख असू देत, विभाग प्रमुख असू देत,
या सगळ्यांची मी पाठतोय. टीमवर्क कसं असावं तर वायकर साहेब आपल्या उपनगरामध्ये जसं आहे तसं टीमवर्क पक्षाचं असावं असं म्हटलं शिंदे साहेब. आता ठाण्याचं चांगलं आहे मला माहिती आहे. आता तुम्ही म्हणाल तसं व्हायला नको, मला कल्पना आहे. ठाण्यामध्ये तुम्ही खूप योगदान दिलंय, तुमचं योगदान आहे. पण हा जे चित्र पाहायला मिळत आहे हे सगळं एकत्र येऊन आलं तर काय होऊ शकतं ते आपण सगळ्यांनी दाखवून दिलं. त्याबद्दल धन्यवाद. आणि या निमित्तानं मला एक गोष्ट मुद्दाम सांगायला हवी. होय, आम्ही शिंदे साहेब ज्यावेळेला संभाजीनगरचा पालकमंत्री झालो त्यावेळेला एक फॉर्म काढला. मी तिथल्या कमिशनरला बोलवून घेतला आणि या आत्महत्या थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून जिल्हाधिकारी कमिशनर यांना बोलवून घेतलं. त्यांच्याकडून सूचना घेतल्या आणि मी एक फॉर्म काढला. त्या फॉर्ममध्ये मी 14 मुद्दे घेतले होते. 1 नंबरचा मुद्दा, त्या कुटुंबामध्ये किती माणसं आहेत, त्या कुटुंबाचा प्रमुख कोण आहे, त्या कुटुंबातल्या मुली किती आहेत, त्या कुटुंबातली मुलं किती शाळेत जात आहेत, त्या कुटुंबातल्या कर्त्या माणसांनी कुठल्या बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे का, खाजगी सावकारांना कर्ज घेतलेलं आहे का, ते कर्ज बाकी आहे का, त्याला बँकेची नोटीस आलेली आहे का, त्यांच्या मुलांची फी भरलेली आहे का, त्याच्या घरामध्ये आताची परिस्थिती काय आहे, त्याच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे, 2 चाकी गाडी आहे, सायकल आहे की आताची परिस्थिती काय आहे, आता त्याला खायला अन्न आहे का, त्याच्या मुला मुलींची लग्न झाली का. बांधवानो भगिनीनो 14 मुद्दे काढले आणि या माध्यमातून 8 दिवसामध्ये त्या गावाची कमिटी केली. शिंदे साहेब संबंध जिल्ह्यामध्ये तिथला कृषी अधिकारी, त्या गावचा ग्रामसेवक, त्या गावचा तलाठी, त्या गावचा पशु अधिकारी, अशी 5 लोकांनी कमिटी केली आणि प्रत्येक कुटुंबाचा सर्वे केला. मी प्रत्येक कुटुंबाचा सर्वे केला आणि सगळ्यात शेवटी यांच्या कुटुंबामध्ये हा शेतकरी कधीही आत्महत्या करू शकतो. ह्याच्या घरामध्ये खायला काही नाही, बँकेचं कर्ज आहे, मुलामुलीची लग्न झाली नाही आणि अशा पद्धतीनं त्यांचा सेवा आला. 8 दिवसामध्ये त्या सगळ्या कुटुंबांना सगळी मदत, त्या कुटुंबांना सगळी मदत, 1000 मुला मुलींची लग्न लावली आणि सगळी मदत त्या कुटुंबांना शिंदे साहेब तुमच्या रामदास कदम यांनी दिली आणि 50% आत्महत्या थांबवण्याचं काम रामदास कदम यांनी केलं आहे. होय, हे मुद्दा मी का सांगितलं इथं, काल एका माकडाने विधानसभेमध्ये प्रश्न काढला आणि आम्ही डान्स बार चालवतो अशी चुकीची माहिती सभागृहात दिली. त्या माकडाला एवढं सांगेन, अगं आम्ही इतरांचे संसार उभे केले, आम्ही इतरांचे संसार कधी उद्ध्वस्त केले नाही. डान्स बार चालवण्याचं आमचं काम नाही. आमचं काम बघायचं असेल या इथं सिद्धेश कदम काय काम करतो या ठिकाणी बघा. हे आमचं काम आहे, हे आमचं काम आहे. मला खूप वाईट वाटलं सिद्धे साहेब. माझी विनंती आहे या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. विधिमंडळामध्ये खोटे चुकीचे नियम दाखवून, खोटे आरोप करून एखाद्याची बदनामी होणार असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी झाली पाहिजे अशी तुम्हाला आणि माझी मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सिद्धेश तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद देईन. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानेन आणि असंच कार्यक्रम घेत जा. जनसेवा हीच सेवा, या माध्यमातून जनतेची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे. आणि एवढं सांगेन, शैक्षणिक विकास म्हणजे सर्वांगीण विकास. या माध्यमातून आपण शैक्षणिक बाबतीमध्ये स्वतः लक्ष घालताय. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. तुला डबल शाबासकी. मी माझी पाठ थोपटून घेतोय असं बाकीच्या लोकांना वाटतं कामा नये, पण तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय मागास.